वारीमध्ये सर्वांनी यावं, पण ते वारकरी म्हणून यावं एवढीच अपेक्षा आहे. या पंढरपूरच्या वारीत अहिंसेचा संदेश देणारे वारकरी आहेत, तसे धारकरीही गेल्या 12 वर्षांपासून येत आहेत. शक्तीवर विश्वास ठेवतात म्हणून ते स्वतःला धारकरी म्हणवतात. आम्ही धारकरी आहोत, अर्थात आमच्यामध्ये वारकरी पण आहेत. आता माझ्याच गाड्यामध्ये माळ आहे बघा. पण धारकरी परंपरा आणि वारकरी परंपरा ही दोन्ही महाराष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. आणि ह्या दोन गोष्टी काही एकमेकाच्या विरुद्ध नाही आहेत, ह्या पूरक आहेत. वारीत आता राजकीय पक्षांच्या आघाड्याही सक्रिय झाल्या आहेत. 4 वर्षांपासून या वारीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धर्मवीर आध्यात्मिक सेना देखील आहे. सेनेचे अक्षय महाराज भोसले वारी सोबत दररोज पायी चालत आहेत. दिंड्यांना काय हवं नको ते पाहणं, वारकऱ्यांना आवश्यक वस्तूंचं वाटप करणं हे त्यांचं काम. जसं शासन आपल्या दारी होतं तसं सरकार हे साधू संतांच्या सेवेकरत आहे. या अनुषंगाने या आध्यात्मिक आघाडीची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आश्रमांचे, मंदिरांचे, त्यांच्या जमिनींचे जे काही अन्यान्य विषय येतील ते सगळे मग आपण त्यात सॉर्ट आउट करतोय. आणि त्याकरता त्यांना आपल्याकडे यावं लागत नाही, तर आपली जी काही स्पेसिफिक टीम आहे ती त्यांच्यापर्यंत जाते, त्यांच्या गरजा समजून घेते, त्यांचे प्रश्न समजून घेते आणि तात्काळ त्यांची निवेदनं घेऊन ती थेट मंत्रालयापर्यंत जातात. 2019 मध्ये भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचीही स्थापना झाली. आचार्य तुषार भोसले त्यांचं नेतृत्व करतात. या दोन्ही आघाड्या वारीसोबतच संपूर्ण वर्षभर कार्यरत असतात. अशा वेळेला त्यांना जर काही त्रास झाला, ती मंडळी आमच्याशी संपर्क करते. आम्ही तात्काळ गृह खातं असेल किंवा त्यांना ज्या विभागाकडनं त्रास होत असेल त्या संबंधित मंत्र्यांना संपर्क केला जातो. या दोन्ही आघाड्यांमार्फत वारकरी, कीर्तनकार आणि फड प्रमुखांशी सातत्याने संपर्क ठेवला जातो. एखाद्या मुद्द्यावर भूमिका मांडायची असेल तर केवळ राजकीय आघाड्याच नव्हे तर काही संघटनाही कीर्तनकार आणि महाराजांशी संवाद साधतात. त्याचा परिणाम कीर्तनांच्या आशयात दिसू लागलाय. पूर्वी संप्रदाय, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि संतांच्या अभंगांभोवती फिरणारी कीर्तनं आता धर्माशी संबंधित समकालीन मुद्द्यांवरही भाष्य करत आहेत. धर्माप्रमाणे जगा, नाहीतर वाईट दिवस येतील. लव्ह जिहादमुळे आपल्या मुली धोक्यात आहेत. मांसाहार करून वारीत येणाऱ्यांना स्वीकारायचं का, अशा विधानांचा उल्लेख कीर्तनात होतो. या सर्वांमध्ये वारंवार पुढे येणारा मुद्दा म्हणजे धर्मरक्षण. संत परंपरेचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानावर फार कमी कीर्तनामध्ये बोललं जात आहे. 2 प्रवाह आता आपल्याला कीर्तनकारांमध्ये दिसतात. एक विनोदी कीर्तनकारांचा प्रवाह आहे, तो व्यावसायिक आहे आणि त्यांना दोन्ही विचारसरणीशी काही देणं घेणं नाहीये. आणि एक असा प्रवाह आहे, त्यांना सोयीच्या राजकारणातल्या पक्षाची विचारसरणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मांडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की एक प्रवाह असं म्हणतो की संतांनी धर्मरक्षणाचं काम केलं आणि आमचा अमुक अमुक पक्ष हा धर्मरक्षणाचं काम करतोय, त्याच्यामुळं या पक्षाला मतदान करणं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या विचाराला अनुसरून आहे. आणि दुसरा एक प्रवाह असं म्हणतोय की संतांनी समता सांगितली, बंधुता सांगितली आणि ती संविधानात आलेली आहे आणि संविधान वाचवणारा आमचा पक्ष आहे म्हणून आमच्या पक्षाला मतदान केलं तर ते वारकरी संप्रदायाच्या तत्वाला अनुसरून घडेल. हे जे कोडवर्ड झालेले आहेत ना, आता काही लोक म्हणतील आम्ही कुठं प्रत्यक्ष पक्षाचं नाव घेतलं, आम्ही तर म्हटलं फक्त धर्माला मतदान करा. आता अधर्मी लोक धर्माचं नाव घेऊन वेगळ्या विषयानं बोलतात, प्रत्यक्ष त्यात अधर्माचा विचार करतात. तर त्यांचं खंडन करणं म्हणजे तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हा प्रसार केवळ कीर्तनांपुरता मर्यादित राहत नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा समता, सहिष्णुता आणि संत विचारांवरती आधारलेली मानली जाते. मात्र संतांपेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केलं तेव्हा त्यावर मोठी टीका झाली होती. अशा भूमिका मांडणारे संभाजी भिडे पहिले व्यक्ती नाहीत. गेली अनेक वर्ष त्यांच्या संघटनेचे धारकरी वारीत सहभागी होत आहेत. अलीकडच्या काही वर्षात या धारकऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग वाढलेला दिसतो. वारीत मुस्लिम धर्मीय लोक देखील वर्षानुवर्ष सामील होत आले आहेत. पण आता मुस्लिम समाजाने हिंदूंच्या सणात सहभागी होण्याला काही जण आक्षेप घेत आहेत. यंदाच्या वारीत मुस्लिम संघटनांनी वारीची सेवा करताना लावलेल्या बोर्डवर
अल्ला देवे अल्ला दिलावे या अभंगाच्या उल्लेखावरून वाद झाला. अनेक व्याख्यानं, कीर्तनं यामधून आज हिंदू ही ओळख वारकऱ्यांवर ठसवली जाताना दिसते. जातीची ओळख पुसून हिंदू म्हणवण्याचाही आग्रह केला जातोय. परवा पुण्यामध्ये असतील किंवा हे गेल्या 5-6 वर्षापासून प्रकार सुरू आहेत की अल्ला देवे अल्ला दिलावे. या अभंगामध्ये तुकोबरायांची स्पष्ट भूमिका अशी आहे की ज्या वेळेला साधू संतांकडे अनेक पंथातले लोक जात असतात त्यावेळेला त्यांना तुकोबरायांनी केलेला तो उपदेश आहे. मग त्या मंताला त्या पद्धतीनं जर त्यांनी केलेला उपदेश असेल तर तुकोबराय ते अल्ला देवे अल्ला दिलावे म्हणतात असा त्याचा अर्थ होत नाही ना. म्हणजे कुठेतरी संत वचनांचा विपर्यास करण्याचाही विशिष्ट चळवळीकडून, विशेषतः पुरोगामी चळवळीकडून तशा पद्धतीचा प्रयत्न होतो. म्हणजे वारकरी संप्रदाय निधर्मी आहे, वारकरी संप्रदायाला धर्म ही संकल्पनाच नाही आहे असं विनाकारण चिटकवण्याची आवश्यकता नाही. विविध पंथातले, विविध धर्मातले लोक वारकरी संप्रदायात आले म्हणजे वारकरी संप्रदायाचा धर्म बदलतो असं होत नाही ना. आज कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान जरी पण वारकरी संप्रदायात आले त्यावेळेला कबीर महाराजांची भूमिका अशी आहे की मेरा पैगंबर ईट पे खडा आहे. ते त्या पांडुरंगाला पैगंबर असं म्हणतात. त्यांनी पैगंबराची उपासना किंवा नमाज वारकरी संप्रदायात केली नाही, त्यांनी अभंग रचना केली. पण शहरी लोक असतात, एवढं काही चालू शकत नाही. धर्मयुद्ध हे नीतीविरुद्ध अनिती असलं पाहिजे. आणि म्हणून आज असं जर कोणी धर्म म्हणून सांगून जर कोणाचा द्वेष शिकवत असेल या ठिकाणी तर तो संतांचा वारकरी विचार नाही. कारण आमचे तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही जर खरे वारकरी असाल, तुम्ही जर खरे वैष्णव असाल तर याता याती जात वारकऱ्याला नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत मी सांगत होतो 42 मुस्लिम संत होऊन गेलेले आहेत. पण परवाच मी संविधान कीर्तनाच्या निमित्तानंच यवतमाळला गेलो असताना तिथे इतिहास संशोधक अशोक राणा सरांची भेट झाली आणि त्यांनी मला एक संत परंपरेवरचं त्यांनी संशोधन केलेलं पुस्तक दिलं. त्या पुस्तकामध्ये आतापर्यंत 50 मुस्लिम संत होऊन गेलेले सांगितलेले. सनातनी विरुद्ध पुरोगामी हा वादही संप्रदायासाठी नवा नाही. भेदाभेद अमंगळ म्हणत फक्त माऊली ही ओळख जपत वारकरी संप्रदाय जातीभेदांच्या भिंती तोडत राहिलाय. म्हणूनच रोज काकड आरतीला म्हटल्या जाणाऱ्या संत तुकोबारायांच्या अभंगातून समतेचा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला जातो.